नमस्कार लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। 3 जानेवारी आज दुपारी 3:47 पैसे मिळणार। 2100 रुपये सुद्धा त्यांच्या खात्यावरती या ठिकाणी टाकण्यात येत आहेत। लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला कंटिन्यू राहा। व्हिडिओमध्ये भरपूर तुम्हाला या ठिकाणी माहिती भेटणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी लाडक्या बहिणींना पडणार आहेत हे सुद्धा सांगणार आहे। ते 10 जिल्हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। नवीन अर्जांची माहिती सुद्धा या ठिकाणी आलेली आहे। सर्व प्रकारची माहिती तुम्हाला लाडक्या बहिणीविषयी या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमची अपडेट माहिती होणार आहे, तरी व्हिडिओला कंटिन्यू राहा। अपडेट बघूया या ठिकाणी काय आलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आज दिनांक 3 जानेवारी 2025 आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। लाडकी बहीण योजनेविषयी आज महिलांना 7वा हप्ता मिळणार। हो, 7वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये, जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता त्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये टाकण्यात येणार आहे। लाडक्या बहिणीविषयी बहीण योजना याची सर्व अपडेट तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला भेटणार आहे। आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा। बरेच लोक व्हिडिओ पाहत आहेत पण सबस्क्राईब नाही करत। तुम्हाला जर नवीन अपडेट लाडक्या बहिणीविषयी कोणत्याही योजनेविषयी पाहायचे असतील तर तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा, म्हणजे सर्वात अगोदर आमचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल। तर अपडेट बघा, 7वा हप्तासुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। 7वा हप्ता महिलांना जानेवारीचा पडलेला आहे अशी आम्हाला सूत्रांकडून माहिती आलेली आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बातमी या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी येते। आज 13 जिल्हे आणि 8 बँकांची यादीसुद्धा आमच्या इथे सूत्रांकडून आम्हाला माहीत झालेली आहे। लाडकी बहीण योजनेविषयी 7 बँकांमध्ये या ठिकाणी पैसे पडणार आहेत आणि ते तुम्हाला 13 जिल्हेसुद्धा मी सांगणार आहे। त्या 13 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर 7वा हप्ता तुम्हाला पाहायला भेटेल। 7वा हप्ता तुम्हाला या 13 जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटणार आहे आणि 8 बँकांची यादीसुद्धा आमच्या इथे आलेली आहे। तुम्ही पाहू शकता की तुम्हाला 8 बँकासुद्धा सांगणार आहे आणि ते 13 जिल्हे कोणते आहेत मी तुम्हाला ते 13 जिल्हेसुद्धा सांगणार आहे। लाडक्या बहीण योजनेची तुम्हाला 7वा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये पडणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बऱ्याच महिलांना एकही हप्ता पडलेला नाही। अशा महिलांचं काय, तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे। तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला 100% पैसे हे तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील। तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही आहे। 9,000 रुपये तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील आणि बऱ्याच महिलांना 7वा हप्ता पडलेला नाही आहे। तर 7वा हप्ता तुम्हाला या महिन्यामध्ये, या जानेवारीच्या महिन्यामध्ये तुम्हाला पडणार आहे। आणि बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे की आम्हाला आणखी पडलेला नाही, तर तुम्हाला फेब्रुवारी मार्च या 3 महिन्यांमध्ये 7वा 8वा हप्ता हे 3 हप्ते पडून जातील। बऱ्याच महिलांना एकदाच 7वा पडत आहे, बऱ्याच महिलांना 7वा आणि 8वा हप्ता पडत आहे। अशी या ठिकाणी गोष्ट आहे, तुम्हाला लक्षात घ्यायची काळजीपूर्वक। त्या बँकासुद्धा सांगतो आणि ते 13 जिल्हेसुद्धा सांगतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। त्या 13 जिल्ह्यांमध्ये पैसे सर्वात अगोदर 7वा हप्ता पडणार आहे। बऱ्याच महिलांची कमेंट आली होती की दादा आम्हाला आणखी एकसुद्धा हप्ता पडलेला नाही, त्या महिलांचं काय करायचं? तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही। तुम्हाला एकाच वेळी तुमच्या खात्यावरती हे पैसे तुम्हाला भेटतील जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल। आणि बऱ्याच महिलांचं काय झालेलं होतं की त्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँकला लिंक नसल्यामुळे त्यांना या ठिकाणी पैसे आलेले नव्हते, परंतु तुम्हाला आता टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही आहे। तुमचे पैसे हे तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर पाहायला भेटतील। 9,000 रुपये ॲट अ टाईम तुम्हाला एकाच वेळी सरकारनं टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। जर तुमचा फॉर्म क्लिअर असेल तर तुम्हाला पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये पडलेले दिसतील। तुम्हाला मेसेज आला असेल, तुम्ही चेकसुद्धा करा। बऱ्याच महिलांना नोटिफिकेशन येत नाही पण त्यांना पैसे पडलेले आहेत। मला बऱ्याच महिलांची कमेंट आली होती की मागच्या व्हिडिओमध्ये की दादा आम्हाला पैसे हे पडलेले आहेत, 9,000 रुपये पडलेले आहेत म्हणून कमेंट आली होती की, परंतु त्यांना मेसेज नव्हता आलेला आहे, नोटिफिकेशन नव्हतं आलेलं पण मेसेज आलेला। तर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट काय आहे, आज कोणत्या जिल्ह्यांना पैसे मिळणार ते मी तुम्हाला 13 जिल्हेसुद्धा सांगणार आहे। त्या 13 जिल्ह्यांमध्ये पैसे हे आज 3:47 पडणार होते। रक्कम किती मिळणार मी तुम्हाला सांगितलेलं आहे। जर तुम्हाला एकही हप्ता पडलेला नाही आतापर्यंत तर तुम्हाला ते 9,000 रुपये टाकण्यात येतील। आणि 7वा हप्ता जे तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता आहे ते जानेवारी महिन्यापासून बऱ्याच महिलांना या ठिकाणी पडण्यात आलेला आहे। तुम्ही तुमचे खाते जाऊन चेक करू शकता। रक्कम किती मिळणार तुम्हाला सांगितलेलं आहे। आता हे का पहिला प्रश्न होता
महिलांना पैसे मिळणार. तर तुम्हाला सांगितलेलं आहे, ज्या महिलांना एकही रुपया आला नाही अशा महिलांना पैसे भेटणार आहेत आणि 7वा आणि 8वा हप्तासुद्धा तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती या ठिकाणी पाहायला भेटत आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, रक्कम किती मिळणार, तर तुम्हाला सांगितले रक्कम तुम्हाला 2100 रुपये 7व्या हप्त्याची भेटणार आहे आणि मागचे जर तुम्हाला हप्ता एकही पडलेला नसेल असे 9000 रुपये तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील. आता सर्वात मोठा प्रश्न, मागील पैसे येणार का? हो, मागील पैसे 100% तुमच्या अकाउंटवरती येणार. 100% तुमच्या अकाउंटवरती येणार. तुमचा एकही रुपया कुठेही जाणारा नाही आहे. जर तुमचा फॉर्ममध्ये काही त्रुटी नसेल, जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला असेल तर 100% या ठिकाणी तुम्हाला 6ला 6 हप्ते भेटतील. 9000 रुपये तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील. बऱ्याच महिलांना डिसेंबरचा हप्ता भेटलेला नाही. डिसेंबरचा हप्तासुद्धा तुम्हाला या वीकमध्ये भेटून जाईल. काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमचा एकही रुपया सरकार या ठिकाणी ठेवणार नाही. बऱ्याच महिलांना डिसेंबरचा 1500 रुपयाचा हप्ता भेटला नव्हता, तर तुम्हाला या महिन्यामध्ये, या आठवड्यामध्ये भेटून जाईल. काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तर पुढील अपडेट बघूया या ठिकाणी काय आहे. आज दिनांक 3 जानेवारी 2025 महिलांचा सण आत्ताच साजरी होणार. महिलांचा सण आत्ताच म्हणजे मकर संक्रांत तर आलेली आहे. ती मकर संक्रांत तर या ठिकाणी महिलांची गोडधोड या ठिकाणी होणार आहे. तर 1500 रुपये डिसेंबरचा महिन्याचा हप्ता आणि 2100 रुपये या जानेवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी त्यांच्या अकाउंटवरती टाकण्यात येणार. तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आता या महिलांची या ठिकाणी असा प्रश्न होता की नवीन अर्ज भरले जाणार आहेत का? नवीन अर्ज भरण्यासाठी काय करायचं? तर तुम्हाला सांगतो, नवीन अर्ज हे सुद्धा सरकार लवकरात लवकर भरण्याचं काम करत आहे. तुम्हाला हे लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवरती तुम्हाला नवीन अर्जसुद्धा तुम्हाला भरता येईल. पण अर्ज भरण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाची कागदपत्रे काय लागणार आहेत मी सांगतो. जर तुम्हाला नवीन अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला एक काम करायचं, तुमचं अकाउंट पोस्टामध्ये उघडा. जर पोस्टाचं असेल तर पोस्ट बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे पडत आहेत. दुसरी गोष्ट, SBIच्या सुद्धा पडत आहेत, HDFC सुद्धा पडत आहेत, ग्रामीण बँकमध्ये सुद्धा पैसे पडत आहेत. परंतु पोस्टाची बँक जरा सरकारची बँक असल्यामुळे त्यातील जे सरकारी योजनांची वगैरे कामं असतात ते तुम्हाला फास्ट त्या रीतीने पोस्टाच्या बँकमध्ये लवकर अप्रूव्ह होतात, लवकर पास कामं होतात. त्या ठिकाणी पोस्टाची बँक तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स दिला पाहिजे. तुम्ही त्या ठिकाणी पोस्टाच्या बँकला नवीन अर्ज भरण्यासाठी तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक करणे अनिवार्य आहे. तुम्हाला करायचंच आहे. काय जरी झालं तरी तुम्ही तसं हे करू नका की भरमात राहू नका की आम्हाला पैसे पडतील. लाडक्या बहिणींनी लक्षात घ्या, तुम्हालाही तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकला लिंक करायचं आहे. तुमचं अकाउंट हे क्लिअर असलं पाहिजे. आणि पोस्टाचं बँक द्या. मी सांगतो तुम्हाला, पोस्टाची बँक द्या. पोस्ट बँक दिलं ना, तुमच्या लवकर पैसे हे तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर पाहायला भेटतील. काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही. 100% पैसे मिळणार. 7वा हप्ता किती मिळणार? सर्वात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी महिलांना पडलेला आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे मी, 7वा हप्ता या ठिकाणी किती पडणार? बऱ्याच महिलांचा प्रश्न होता. तर 7वा हप्ता ही 2100 रुपये भेटणार आहे. 7वा आणि 8वा हप्ता तुम्हाला इथून पुढे 2100 रुपये हे सरकारनं, देवेंद्रजी फडणवीस यांनी टाकण्याचं काम केलेलं आहे. आदिती तटकरे मॅडम आहेत, त्यांनीही पैसे तुमच्या 2100 रुपये खात्यावरती टाकण्याचं काम अतिशय चांगल्या रीतीने पार पाडण्याचं काम ते या ठिकाणी करत आहेत. तुमचा प्रश्न होता की 7वा हप्ता किती पडणार? तर मी सांगितलेलं आहे, 7वा हप्ता तुम्हाला 2100 रुपये तुमच्या अकाउंटवरती पडणार आहे. आता मी सांगतो तुम्हाला, ते 13 जिल्हे कोणते होते? ते 10 जिल्हे आणखी तीन जिल्हे ॲड झालेले आहेत त्याच्यामध्ये. तर तुम्ही पाहू शकता या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील. तर आपण ती जिल्हे बघूया कोणते आहेत. धुळे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, सातारा, पुणे या ठिकाणी, या भागांमध्ये लवकर पैसे पाहायला भेटतील तुम्हाला. अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या भागांमध्ये सर्वात अगोदर पैसे या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत. नंतरचा इकडचा भाग आहे वर्धा वगैरे, नागपूर, गडचिरोली या भागांमध्ये थोडं लेट होतील. परंतु तुम्हाला 13 जिल्ह्यांमध्ये पैसे या ठिकाणी लाडक्या बहिणीचे, या लाडक्या बहिणींना अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला लवकर पैसे या ठिकाणी या 13 जिल्ह्यांमध्ये पडणारे आहेत. मी तुम्हाला जिल्हेसुद्धा सांगितलेले आहेत. मकर संक्रांत तर आता लाडक्या बहिणींची गोड होणार आहे. या ठिकाणी अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर या ठिकाणी नवीन एक घोषणा सरकारने केली होती की 20 लाख घरकुले लाडक्या बहिणींना इथं या ठिकाणी देण्याचं काम सरकार चांगल्या रीतीने पार पाडत आहे. आता पात्रता आणि अटी काय आहेत मी तुम्हाला सांगतो. 20 लाख घरकुलेमध्ये जर तुमचं घरी यायचं असेल तर मी तुम्हाला पात्रता आणि अटी सांगतो. तुम्ही
पात्रता सांगतो, तुम्ही लक्षात घ्या. या ठिकाणी लाडक्या बहिणीचा एकतरी हप्ता तुम्ही या ठिकाणी तुमच्या अकाउंटवरती पडला पाहिजे. ती पात्रता आहे. एकतरी हप्ता तुमच्या अकाउंटला आलेला पाहिजे लाडक्या बहिणी योजनेचा. लाडक्या बहिणी योजनेस तुम्ही पात्र पाहिजे. एकतरी हप्ता तुमच्या अकाउंटला आलेला पाहिजे. 1500 रुपयांचा हप्ता हा तुमच्या अकाउंटला आलेला पाहिजे. आणि दुसरी बाब म्हणजे जर तुमच्या नावावरती शेती असायलाच पाहिजे. जर तुमच्या नावावरती शेती नसेल तर तुम्ही या योजनेत भाग घेऊ शकत ना. अहो साहजिक आहे ना, तुम्हाला घर बांधायचं आहे आणि तुम्हाला जमीनच नाही. तुम्ही काय प्रूफ करू शकता की सरकारला आम्हाला घर द्या म्हणून? तर तुम्हाला या ठिकाणी हे करायचंच आहे. जर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तर तुमच्या जर तुम्हाला जर घर नसेल, जमीन नसेल तुमच्या नावावरती, तुम्हाला एक काम करायचं आहे. नवऱ्याचं किंवा तुमच्या मुलाचं किंवा तुमच्या बहिणीचं किंवा तुमच्या वडिलांचं एक 100 रुपयाचा बॉन्ड काढून एक सहमतीपत्र घ्यायचं आहे की दादा आमच्या नावावरती सरकारला म्हणजे आमच्या नावावरती जमीन आहे, असं एक काहीतरी सबूत त्यांना प्रूफ दाखवायचं आहे की तुमच्या नावावरती आहे बाबा काहीतरी जमीन, 1 गुंठा तरी जमीन पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या नावावरती व्हेइकल वगैरे नसायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे हे आहे गॅस उज्ज्वला गॅस योजना आहे त्या योजनेत तुम्ही पात्र पाहिजेत. अशा या पात्रता आणि अटी आहेत घरकुलाच्या बाबतीमध्ये. तुम्ही ही बाब लक्षात घ्यायची लाडक्या बहिणीसाठी. 6वा हप्ता वाटप झाला. हो, डिसेंबरचा 6वा हप्ता, डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता 1500 रुपये बऱ्याच महिलांना पडलेला आहे. दादा मला कमेंट पण आली होती की दादा आम्हाला या ठिकाणी पैसे पडलेले आहेत. आणि बऱ्याच महिलांना पैसे या ठिकाणी पडलेले नव्हते. तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही महिलांनो. पैसे हे तुम्हाला लवकरात लवकर डिसेंबर महिन्याचा हप्ता या वीकमध्ये 1500 रुपये तुमच्या अकाउंटवरती टाकण्यात येईल. मी वारंवार तेच सांगतोय तुम्हाला. डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता देखील तुम्हाला या ठिकाणी या वीकमध्ये भेटणार आहे. आतापर्यंत पैसे भेटलेच नाहीत अशा महिलांची सुद्धा कमेंट होती. मी ती सांगितलेली तुम्हाला. खूप महिलांना पैसे भेटलेलेच नाहीत. तर तशा महिलांना 9000 रुपये ॲट ए टाईम आणि 2100 रुपयाचा हप्तासुद्धा तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटेल. टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही महिलांनो. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. लाडक्या बहिणींनो तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणारच आहे. 2100 रुपये कधीपासून भेटणार? आता 2100 रुपये हे तुम्हाला या जानेवारीच्या महिन्यापासून जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 2 महिन्यांमध्ये तुम्हाला 7वा आणि 8वा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे. तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही. मी तुमचे 3ही प्रश्न चांगल्या रीतीने समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही कमेंट करा काहीतर, म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओ बनवून त्यावरती काहीतरी सोल्युशन काढून तुमचा प्रश्न सोडवण्याचा एक काहीतरी उपाय करा. तुम्ही आता पाहू शकता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बाब आपण पाहिलेली आहे की आता तुम्हाला एकच काम करायचं आहे. व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा. बरेच लोक व्हिडिओ पाहत आहेत, म्हणजे तुम्हाला सांगतो की 2-3 हजार व्ह्यूज येत आहेत, परंतु तुम्ही लाईक करताय परंतु सबस्क्राईब नाही करत. आपल्याला 1K करायचे आहेत. 1K केल्यावरती मी तुम्हाला गिफ्ट ठेवणार आहे. गिफ्ट नंतर सांगतो मी तुम्हाला काय आहे ते. तुम्हाला 1000 रुपये पाठवणार आहे. 1000 रुपये तुमच्या अकाउंटवरती टाकणार आहे. तुम्ही लवकरात लवकर 1K कंप्लीट करा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी असेच व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओसोबत. थँक्यू.